हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला पंढरपूरमधील एक अत्यंत पवित्र आणि शांत स्थळ श्री गजानन महाराज संस्था याची व्हर्च्युअल टूर देणार आहे। तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे दर्शन करायला आले आहात किंवा राहण्यासाठी एक शांत ठिकाण शोधत असाल, हा भक्त निवास तुमच्यासाठी राहण्याची उत्तम सोय केली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्था भक्त निवासांची संपूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा। मेन गेट हा असा बनवला आहे जसं की एक मोठा आलिशान राजवाड्याला असतो। गेटच्या आत आल्यावर समोर पंढरीचा वारकरीची एक स्टॅच्यू दिसून येते। याच्याच उजव्या बाजूला तुम्हाला बुकिंग ऑफिस दिसेल, तिथे तुम्ही तुमच्या राहण्याची सोयीसाठी बुकिंग करू शकता। या भक्त निवास मध्ये भरपूर प्रकारचे रूम आहेत, अगदी 70 रुपयापासून। बुकिंग ऑफिसच्या जस्ट बाजूला तुम्हाला वेटिंग एरिया दिसेल, जिथे तुम्ही तुमचं रूम भेटेपर्यंत आरामशीर थांबू शकता। इथे एसी सकट नॉन एसी रूम पण आहेत। नॉन एसी रूम तुम्ही 300 रुपयाला घेऊ शकता, जिथे आरामशीर 8 ते 10 लोक झोपू शकतात। टॉयलेट आणि बाथरूम बाहेर आहेत, सार्वजनिक असून खूप स्वच्छ ठेवलेले आहे। तुम्हाला अगर बेडवाला नॉन एसी रूम हवा असेल तर 3 बेडवाला रूम 350 रुपीजला भेटणार, तर ही बाथरूम आतमध्ये उपलब्ध आहे। आणि तुम्हाला 4 बेडवाला हवा असेल तर 450 रुपीजनी भेटणार। तसंच एसी रूम तुम्हाला हवी असेल तर त्याचं कॉस्ट 3 बेडचं 800 रुपीज असतं आणि 4 बेडचं 950 रुपीज। या भक्त निवासामधोमध 2 मोठे मंदिर आहेत, एक श्री गजानन महाराजांचं मंदिर आणि एक श्रीराम मंदिर। इथे रोज पूजा आणि आरती होत असते, तर परिसर पूर्ण श्रद्धेने भरतो। श्रीराम मंदिर मध्ये तुम्हाला हनुमान, श्रीराम, श्री लक्ष्मण आणि माता सीताचे दर्शन होतो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री गजानन महाराज संस्था भक्त निवासची ऑनलाईन बुकिंगची कोणतीही व्यवस्था नाही केली आहे, तर तुम्हाला इथे येऊन समोरासमोर करायची आहे बुकिंग। इथे स्वच्छता आणि स्वस्त रूम्स असल्यामुळे गर्दी नेहमी असते, तर तुम्ही इथे येत असलात तर तुम्हाला थोडं वेट करावं लागेल। जिथपर्यंत कुठली रूम रिकामी होत नाही तिथपर्यंत तुम्हाला रूम अलॉट नाही केली जाणार। मंदिरच्या परिसर मध्ये तुम्हाला चालायला रस्ते दिसणार, जे दोन्ही साईडनी झाडांनी भरलेले आहेत। तुम्हाला निसर्गाचा चांगलाच अनुभव येतो। जेवणाची सोय पण इथे उपलब्ध आहे, जी मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो। भक्त निवास मध्ये एक सेवाधारी निवास पण दिसण्यात येतं। इथे जी माणसं भरपूर संख्येने एकत्र येतात त्यांच्यासाठी इथे राहण्याची सोय केली आहे। या सेवाधारी निवास मध्ये ग्राउंड फ्लोअरला एक किचन पण आहे, जिथे भक्त स्वतः जेवण बनवू शकतात। त्याच्यावरती तुम्हाला 4 मोठे हॉल दिसतील। एक हॉलला 4 भागमध्ये डिवाइड केले गेले आहेत। जमिनीवर चटई, चार्जिंग स्टँड आणि स्वच्छ बाथरूमची व्यवस्था केली आहे। सेवाधारी निवासा बाजूला तुम्हाला एक डॉर्मेटरी हॉल दिसणार। हे फक्त 70 रुपीज पर बेडनी तुम्हाला उपलब्ध केलं आहे। यात तुम्हाला एक लॉकर सुद्धा भेटणार। भक्त निवासचे कर्मचारी परिसराला खूप स्वच्छ ठेवतात, एवढं की जमिनीवर एक झाडाचं पान पण दिसत नाही।
तुम्ही इथे येत असाल तर एक विनंती आहे की कुठेही कचरा टाकू नका आणि डस्टबिनचा वापर करा. प्रसादाला लिहिलंय तिथे आम्हाला जेवणाची सोय आहे. हे जेवण जे आहे ते सकाळचं नाश्ता 6 ते 9 आहे, दुपारचं लंच आहे जे 1:30 वाजेपर्यंत असतं आणि रात्रीचे पण एक जेवण आहे डिनर. आणि तुम्ही बघू शकता इथे तुमची जी रूमची पावती भेटते, म्हणजे अगर तुम्ही रूम होल्डर असलात तरच तुम्हाला इथे जेवण भेटणार, नाहीतर इथे ते जेवण असं भेटत नाही. हे जे लंच आहे ते आता माहिती पडलं आहे की 60 रुपीज पर पर्सन आहे आणि ते खूप सुंदर आहे. म्हणजे आतल्या आत तुम्हाला लंचची पण हे सोय करून दिलेली आहे. इथे ब्रेकफास्ट आणि डिनर दोघांची सोय करून दिलेली आहे. तर तुम्ही इकडे येत आहे तर तुम्ही इकडे लंच करा. आणि आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि बघू कसं लंच असणार आहे ते. ही अशी तुम्हाला जेवणाची पावती भेटेल. ते इथे बघा नाव, टाईम आणि किती पैसे आहेत. म्हणजे 4 जण आहेत ना आम्ही, तर त्याचे 240 रुपये होतात, 60 रुपये प्रत्येकी. तर असं तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल. किती फास्ट चालू झाला. तर आमचं आता जेवण झालेलं आहे. एवढं अप्रतिम जेवण होतं ना, म्हणजे अनलिमिटेड जेवण होतं ते वेगळं, पण आम्ही जे खाल्लं ते सुंदर होतं. अनलिमिटेड होतं, म्हणजे भात डाळ वरण, हे भात डाळ होती, 2 प्रकारच्या भाज्या होते, चपात्या होते. आवडलं जेवढं होतं जेवण. तुम्हाला इथे फ्री पार्किंगची सोय पण केली आहे. बाईक, कार आणि बससाठी पण इथे भरपूर जागा ठेवलेली आहे. तर तुम्ही बिंदास तुमची गाडी घेऊन इथे येऊ शकता. तर मी या व्हिडिओमध्ये श्री गजानन महाराज संस्था भक्त निवासची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे. तुम्हाला तरीही काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला अगर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अगर माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.